नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला आपले काही वस्तूविषयी समज गैरसमज कसे असतात हे मी तुम्हाला सांगतो. मी आता तुम्हाला 3 वस्तू दाखवणार आहे आणि त्या तिन्ही वस्तूचं तुम्ही उत्तर एकच देणार आहे हे मला 100% माहिती आहे. पहिल्यांदा बघा, मी जी वस्तू दाखवतो ती काय आहे? ही जी वस्तू आहे ती म्हणजे काय आहे? बांगडी आहे. बरोबर. हिचा आकार कसा विचारला की तुम्ही सांगणार ही बांगडी गोल आहे. त्यानंतर मी तुमच्या पुढे समोर देतोय ती वस्तू म्हणजे एक प्लेट दिसती तुम्हाला. मी लगेच विचारतो हिचा आकार कसा आहे, तर तुम्ही उत्तर देणार आहे हे मला माहिती आहे. ही वस्तू गोल आहे. त्यानंतर तिसरी वस्तू मी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही लगेच पटकन सांगा, सर हा चेंडू आहे आणि ह्याचा आकार कसा आहे? गोल आहे. मग मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डोक्यामध्ये समज गैरसमज कशा आहेत. मी वस्तू 3 दाखवल्या. तिन्ही वस्तू वेगवेगळ्या होत्या, परंतु तुम्ही सर्वांनी उत्तर एकच दिलं की त्या वस्तूंचा आकार गोल आहे. मी पहिल्यांदा बांगडी दाखवली, तुम्ही सांगितलं तिचा आकार गोल आहे. दुसरी मी तुम्हाला एक प्लेट दाखवली, तिचा आकार गोल आहे. आणि चेंडू दाखवला तरी गोल आहे. हा समज तुमचा आहे. आज तुम्ही कोणी करून दिला ह्याबद्दलही मला काही बोलायचं नाही, परंतु साधे एक उदाहरण देतो तुम्हाला. ज्या वेळेला तुमच्या पीटीच्या फिजिकल शिक्षक म्हणजे पीटीच्या तासाला तुम्हाला ग्राउंडवर तुमचे शिक्षक घेऊन जातात, त्यावेळेला तुम्हाला ते म्हणतात, मुलांनो गोल उभा राहा, गोल करून उभे राहा. बरोबर. तुम्ही कसं उभा राहता का? तर अजून ती संकल्पना तुमच्या लक्षात आली नाही. ह्या तिघामध्ये नेमका फरक काय आहे? आता तो फरक आपण पहिल्यांदा बघू. मी पहिल्यांदा जी तुम्हाला बांगडी दाखवली, ह्या बांगडीचा जर तुम्ही फक्त विचार केला तर ही फक्त कडं आहे. हे रिंग आहे. रिंग आहे म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो? वर्तुळाचा परिघ म्हणतो. हा जो आहे तो परिघ आहे. म्हणजे हे फक्त रिंग आहे, म्हणजे हे वर्तुळ आहे, फक्त वर्तुळ. म्हणजे ह्याच्यामध्ये आतल्या कुठल्याही भागाचा विचार केला नाही, फक्त ह्या कड्याचा आणि रिंगचा विचार केलेला आहे. ह्याला सुद्धा आपण एक मिती म्हणू शकतो. फक्त ह्याचा परिघच मोजू शकतो आपण, कारण आतलं मोजायचं काय आपणाला कारण येत नाही, कारण हे फक्त कडं आहे. म्हणून हे वर्तुळ आहे. हे रिंग म्हणायचं याला, वर्तुळ. त्यानंतर ही वस्तू ज्यावेळेला बघतो त्यावेळेला यामध्ये 2 गोष्टी दिसतात तुम्हाला. ह्या कडचा भाग आहे तो परिघ आहेच, आणि शिवाय आतला पण भाग आहे, आतनं पूर्ण भरलेला. म्हणून ह्याला आपण ह्यामध्ये दोन्ही गोष्टी, वर्तुळाचे रिंग पण आला आणि वर्तुळाचा अंतर्भाग पण आला, अशी मिळून जी आकृती तयार झाली तिला आपण वर्तुळाकृती म्हणतो, पूर्ण भरलेली. म्हणजे ह्यालाच आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणतो. म्हणजेच ही आहे ती द्विमिती आहे. दोन्हीतला फरक कळा. नुसती बांगडी हे रिंग आहे, त्यामध्ये फक्त परिघाचा विचार केला. इथं वर्तुळाचं परिघ आणि वर्तुळाचा अंतर्भाग ह्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हा चेंडू. आता त्या 2 आकृत्यापेक्षा ही आकृती वेगळी आहे. ही कशी जरी ठेवली तर तशीच दिसते. म्हणजेच हा जो आहे तो गोल आहे. कशी ठेवा, कसंही ठेवा, कसंही पहा, ती आकृती गोल आहे. म्हणजे याला 3 मापं आहेत. म्हणजे ही त्रिमितीय आकृती आहे. मग आता मला सांगा, ह्या 3 आकृत्यामध्ये किती फरक आहे हे तुमच्या आता लक्षात आलं. मी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. बाळांनो, तुमच्या आईच्या हातात असलेली बांगडी ही वर्तुळाकार आहे, या वर्तुळ आहे.
तुमच्या आईनं तुमच्यासाठी तयार केलेली जी भाकरी आहे ती वर्तुळाकृती आहे, म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. आणि तुमच्या आईनं तुमच्यासाठी तयार केलेला लाडू हा फक्त गोल आहे. लक्षात आलं? एकदम साध्या सोप्या. जोपर्यंत ह्या संकल्पना तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येत नाही, तोपर्यंत तुमचा गोंधळ व्हायचं थांबत नाही. मग आता मी प्रश्न पहिल्यांदा विचारला होता, तुम्हाला खेळाच्या मैदानावर शिक्षकाने नेल्यावर तुम्हाला गोल करून उभं राहा म्हणल्यावर ते गोल करा म्हणतात. मग नेमका गोल कसा करायचा? हा प्रश्न तुमच्या आत्ता डोक्यात येईल. मग तुम्ही सुद्धा त्या सरांना सांगू शकाल, सर आम्हाला गोल काय करता येत नाही, पण आम्ही रिंगण करू शकतो. तर अशा पद्धतीनं जोपर्यंत ह्या संकल्पना तुमच्या स्पष्टपणे लक्षात येत नाहीत, त्या शंकांचं निरसन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या विषयाबद्दल आवड निर्माण होईल.